नमस्कार, मी श्वेता. साम टीव्हीच्या महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. असं का होतं याच्या आता चौथ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपण खरं तर आयुष्यातल्या विविध घटनांविषयी जाणून घेतो आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत सुप्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी. सगळ्यात आधी आपण त्यांची ओळख करून घेऊयात. नमस्कार गुरुजी. साईराम. आदेश. आपण चर्चेला सुरुवात करणार आहोतच, पण त्याआधी गुरुजींची ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते. श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटर दिल्ली मार्फत त्यांनी ज्योतिषशास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राजज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादित केली आहे. एक गोष्ट आवर्जून नमूद करण्यासारखी आहे ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये फक्त 7 व्यक्ती आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत. श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि श्री माधव गुरुजी हे 7वे वंशज असून हे कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्रांची परंपरा ते खूप छान पद्धतीने पुढे चालवतात. तसंच श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर सुद्धा आहेत. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर हे पनवेल आणि दादर इथं असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरवर आपली सेवा पुरवत असतात. तसंच श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार, मंगळवार, शुक्रवार या दिवशी तर प्रत्येक शनिवार आणि रविवारी शिवाजी पार्क दादर इथं गुरुजींना भेटू शकता. तसंच श्री माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन आता आपल्याला पुण्यात सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला गुरुजींना भेटायचंय त्यांनी खाली जो क्रमांक दिला त्यावर नक्कीच संपर्क साधा. पुण्याची तारीख 12, 13, 14 मे ही असणार आहे. नक्कीच आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता. याशिवाय गिरनार यात्रा, दत्तपीठ, नर्मदा परिक्रमा, चारधाम यात्रा अशा धार्मिक यात्रा श्री माधव गुरुजी हे नियोजित करत असतात. तर आपण सुद्धा याचा लाभ घेऊ शकता. स्वतः श्री माधव गुरुजी यांच्यासोबत आध्यात्मिक साधनेसह तुम्ही सुद्धा धार्मिक यात्रेचा लाभ घेऊ शकता. यासाठी सुद्धा खाली जो क्रमांक दिला त्यावर नक्कीच संपर्क करा. आणि गुरुजींचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे गुरुजींची राधेय फाउंडेशन नावाची बहुउद्देशीय ट्रस्ट आहे. तसंच गुरुजींचं शिक्षण क्षेत्रात सुद्धा मोठं योगदान आहे. बाबा इंटरनॅशनल नावाची CBSE स्कूल कर्जत इथं आहे आणि गुरुजी त्याचे प्रेसिडेंट सुद्धा आहेत. चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करूयात. आपल्या आयुष्यात अनेक घटना घडत असतात, त्यामागचा अर्थ नेमका काय हेच आपण गुरुजींकडनं जाणून घेणार आहोत. त्यामुळे अर्थात पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूयात. गुरुजी, सगळ्यांचा आवडता खरं तर विषय याचं काय होतं आणि याच्या पुढच्या भागामध्ये आपण पोहोचलेलो आहे. एक कर्मावर आपलं आयुष्य चालतं असं नेहमी तुम्ही म्हणता. तर कर्मगती सत्य आहे, कर्म सत्य आहे, तरी सुद्धा माणसांकडनं चुका होतात. मग असं नेमकं का होतं? मॅडम, खूप म्हणजे की असं जे आपण म्हणतो ना की बोली भाषेमध्ये एक म्हणे की ज्ञानवाची मी इथेच आहे, म्हणजे की प्रत्येक गोष्ट जी आहे की आपले ग्रह, तारे, नक्षत्र यांच्याबरोबर सगळं आपलं भविष्य जरी म्हणजे की बांधलेलं असलं तरी हे संपूर्ण भविष्य गुंफत असताना हे पूर्णपणे कर्माच्या कंकोऱ्यामध्ये गुंफलेलं आहे. आता आहे ना, जो प्रश्न की असं का होतं आहे आपल्या मनामध्ये प्रश्न पडतो, तो प्रश्न फक्त आपल्याला नाही पडलेला, आपल्या अगोदर कितीतरी लोकांना प्रश्न पडला आहे की असं का होतं. आता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असं का होतं त्याच्या पाठीमागची समस्या वेगळी आहे. धृतराष्ट्राने कृष्णाला विचारलेला प्रश्न आहे की धृतराष्ट्र म्हणतो की मला 100 पुत्र होते, म्हणजे 100 कौरव धृतराष्ट्राला होते आणि 100 पुत्र असताना सुद्धा आज ज्या वेळेला म्हणजे की पुढे माझा मृत्यू बघतोय त्यावेळेला मला अग्नी द्यायला माझा एकही पुत्र नाही आहे. म्हणजे जे माझं पुढे जे अंत्ययात्रा होणार आहे माझी किंवा अंत्यसंस्कार जो होणार आहे तो पूर्णपणे एक लावारीसारखा होणार आहे की माझं कोणी नाही त्याच्यामध्ये. तर मला जेवढे माझे जन्म आठवतात त्या जन्मामध्ये मी एवढं कुठेही पाप केलेलं नाही. मला एवढं निश्चित माहिती की हे कर्माचं फळ आहे. पण मग जर हे कर्माचं फळ आहे तर मग असं कुठलं कर्म आहे की ज्याचं मला हे फळ मिळत आहे. त्याच्याला श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की तुला जे जन्म आठवतात त्याच्या अगोदर पण तुझे जन्म आहेत म्हणजे. आणि मग ते त्यांना एक व्हिज्युअलाइज करून, जसं आपण मूवी दाखवतो तसं त्यांना व्हिज्युअलाइज करून दाखवतात. आणि त्याच्यामध्ये धृतराष्ट्र बघतो की एका जन्मामध्ये तो पारधी होता, म्हणजे पक्षी पकडणारा होता आणि पक्षी पकडायला गेलेला असताना एका झाडावरती सुंदर अशी पक्ष्यांची जोड्या बसलेल्या होत्या, जोडपी बसलेली होती आणि त्यांनी 100 अंडी टाकलेली होती त्या झाडावरती. यांनी गेल्यावर काय केलं की ते संपूर्ण झाडच पेटवून टाकलं. तर झाड पेटवून टाकल्यानंतर ते पक्षी तिकडनं उडून गेले. त्यांच्याबरोबर असलेल्या पक्षींनी म्हणजे त्याही उडून गेल्या. परंतु त्या गर्मीने त्यांचे डोळे जे आहेत ते पूर्णपणे म्हणजे की हाळा बसले आणि ते आंधळे झाले. त्याप्रमाणे म्हणजे की धृतराष्ट्र या जन्मी आंधळा निर्माण झाला. त्या पक्षिणींचे डोळे गेले म्हणून गांधारीला डोळे होते तरीसुद्धा पतिव्रता म्हणून त्यांनी संपूर्ण स्वतःची दृष्टी बांधून घेतली की तिने त्याच्यानंतर डोळ्यावरची पट्टी काढली नाही आणि एक अंध म्हणून आयुष्य जगलं. आणि त्याचबरोबर त्या पक्ष्यांची जी 100 अंडी होती ती 100 अंडी जळून गेली. मग ते पक्षी जसे लावारीस झाले किंवा त्यांची 100 अंडी असताना सुद्धा त्यांचे पुत्र किंवा त्यांचं काही उरलं नाही पुढे. तर त्याप्रमाणे तो जो श्राप आहे ते जे कर्माचं बंधन आहे ते कर्माचं बंधन धृतराष्ट्राबरोबर होतं. आणि श्रीकृष्ण परमात्मा ते दाखवतात की बघ हे कर्म तुझं आत्ता चालू झालं, जेव्हा तुझा पुण्याचा भाग संपला, आज मध्ये एवढे जन्म झाले
जन्मले त्या प्रत्येक जन्मामध्ये तू काही ना काही पुण्य करत गेला, तसं तू काही ना काही पापसुद्धा करत गेला. आणि जसं तुझं इक्वल झालं की तुझं पुण्य खाली जायला लागलं आणि पाप वरती यायला लागलं, त्यावेळेला मात्र तुझ्या कर्माची गती चालू झाली आणि हे कर्माचं फळ जे आहे ते तुला भोगायला आलं. एक्झॅक्टली माणसाच्या बाबतीत असं असतं. आता कर्मगती सत्य आहे, म्हणजे एखादा माणूस कर्म सत्य आहे, आपण म्हणतो कर्म करायलाच पाहिजे, कर्म केल्याशिवाय काही नाही. आणि ॲस्ट्रॉलॉजी सुद्धा कर्मप्रधानता आहे की तुम्हाला करायलाच पाहिजे, याबद्दल काही वाद नाही. देवाने सुद्धा अर्जुनाला सांगितलं की तुला करायचं, युद्ध तूच करायचं आहे. म्हणजे कर्म जे आहे ते कर्म आपण करायचं, परंतु ते कर्म करत असताना त्या कर्माचे दोष आपण नक्की जाणून घेतले पाहिजेत. आता याच्यामध्ये कर्म सत्य आहे, कर्माची गती सत्य आहे. आता कर्माच्या गतीप्रमाणे धरलं तर एखादा माणूस नोकरी करत राहतो, नोकरी 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 आयुष्यभर नोकरी करतो, ही नोकरी सोडली, ती धरली, ती सोडली, ही धरली, असं करत करत 10 ते 12 वेळा नोकरी चेंज करून झाली. मग नोकरी चेंज करून राहिल्यानंतर 12 वेळा काही ना काही समस्या आल्या. मग प्रत्येक वेळेला समस्या होत्या, ती सगळी फर्म किंवा त्या कंपन्या त्यांच्यामध्येच प्रॉब्लेम होता. या माणसाने कधीतरी विचार करायला पाहिजे ना की अरे माझ्यात नक्की काय प्रॉब्लेम आहे, तो एकदा जाणून घेतला पाहिजे. नुसत्या नोकऱ्या बदलण्यामध्ये काय फायदा आहे. म्हणजे कर्माची गती सत्य आहे, परंतु कर्माचा दोष जाणून घेतला पाहिजे. किंवा असं असतं की एखादा माणूस व्यवसाय करत असतो, त्या व्यवसायामध्ये इतका लॉस होतो की शेवटी असं होतं की त्याला कुठेतरी नोकरी पत्करावी लागते. मग ते आपल्या नशिबामध्ये नोकरीच आहे का, तर आपल्या नशिबामध्ये नोकरी असेल तर आपण त्याच्यामध्ये चांगली नोकरी पत्करावी, कशाला व्यवसाय करायच्या भानगडीमध्ये पडायचा. म्हणजे हे जे कर्माचे दोष आहे, ते कर्माचे दोष जर कर्म तपासून घेतलं तर 100% जाऊ शकतात. तर मग आता म्हणजे की ही समस्या आहे की कर्मगती सत्य आहे, कर्म सत्य आहे, तरी पण माणूस का चुकतो. तर तरी पण माणूस का चुकतो तर हे त्याचं स्वतःचं अज्ञान आहे की तो त्याच्यामध्ये उगाच स्वतःला गुरफटून घेतो. याच्यावरती आता उपाय काय आहे, तर याच्यावरती उपाय की सर्वात पहिले त्याने ॲस्ट्रॉलॉजीमध्ये यायला पाहिजे. ॲस्ट्रॉलॉजीमध्ये येऊन ज्यावेळेला एखादी गोष्ट वारंवार आपल्या बाबतीमध्ये घडते, तर आपल्या कर्माचा काय दोष आहे, आपल्या कर्माचा श्राप काय, किंवा आपण कुठलं कर्म बरोबर घेऊन आलो आहे, आपण कुठले श्राप बरोबर घेऊन आलो आहेत, आपल्यामध्ये कुठले दोष आहेत, ते जाणून पहिले ॲस्ट्रॉलॉजीमध्ये घ्यायला पाहिजे. आणि मग त्यावेळेला ते जाणून घेतील, त्यावेळेला निश्चितपणे कळेल की आपण व्यवसाय करायला पाहिजे. मग व्यवसाय कुठला करायला पाहिजे ते सुद्धा त्याच्यामध्ये मार्गदर्शन असेल. मग त्याप्रमाणे जेव्हा मार्गदर्शन करू त्यावेळेला कर्मगती सत्य असेल आणि त्या कर्मामध्ये यश पण मिळेल. नाहीतर नशिबामध्ये व्यवसाय हा नोकरी बदलत 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 12 नोकऱ्या झाल्या, आज जीवनाचा सगळा कालावधी निघून गेला, आज रिटायरमेंट एजला आला, तेव्हा कोणीतरी ज्योतिषाने त्याला सांगितलं की अरे तू व्यवसाय कर. आणि व्यवसाय केल्यानंतर त्याच्यात त्यांनी 2 वर्षात इतकी प्रगती केली की तू रोज सोबडात मारून घ्यायचा. आणि मी 58 वर्ष माझ्या आयुष्यातली फुकट घालवली फक्त नोकरी करण्यामध्ये. मी त्याच वेळेला जर व्यवसाय केला असता तर मी किती यशस्वी झालो असतो. म्हणजे याप्रमाणे कर्मगती जी आहे हे कर्म सत्य आहे, कर्मगती सत्य आहे, परंतु कर्म जाणून घेतलं पाहिजे की मी नक्की काय करायला पाहिजे. आणि लोक हे जाणून घेत नाही, म्हणून मग असं होतं की कर्मगती सत्य कर्म आहे तरी पण माणूस का चुकतो, तर यामुळे माणूस चुकतो. नक्कीच. आणि ॲस्ट्रॉलॉजीच्या मदतीने कुठेतरी यावर मात करणं हे शक्य होऊ शकतं. अनेकदा काय होतं, काही जणांचं आयुष्य त्याच्यामध्ये अपयशच बऱ्याचदा दिसतं. म्हणजे कार्याची सुरुवात छान होते, कार्यही छान पार पडतं, पण तरी पदरी नेमकं अपयश येतं. तर साधारणपणे असं नेमकं का होतं बरं? मॅडम हा प्रश्न ना खूप सुंदर आहे आणि हा प्रश्न बघायला ना तर खूप कन्फ्यूज करणार आहे. कारण प्रश्नाची सुरुवात होते की सदैव अपयश, आणि दुसरीकडे असं म्हणलं आहे की बाबा सगळं कार्य पण पार पडतं. ह्याचं नाही का आपण छोट्या उदाहरणाने बघूया. आमच्याकडे एक सर येतात, त्या सरांच्या बाबतीमध्ये बघाल तर आता त्यांचं जवळजवळ 51 एज आहे. आणि 51 एजला त्या माणसांनी काय आत्तापर्यंत प्राप्त केलं नाही. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर लोकांना मारुती कंपनीची गाडी दिसते फक्त, पण मारुती कंपनीचा नंबर लोकांकडे नसेल. या माणसाकडे मारुती कंपनीचा नंबर मिळवल्यानंतर त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी अपॉइंटमेंट दिली. मग हे गेले आणि यांनी सांगितलं की मला मारुतीची डीलरशिप पाहिजे. यांचं एकंदर सगळं म्हणजे की प्रलोभन बघून किंवा त्यांचं प्रेझेंटेशन बघितल्यानंतर मारुती कंपनीने त्यांना ग्रीन सिग्नल दिला की ठीक आहे, या एरियामध्ये आम्ही तुम्हाला डीलरशिप द्यायला तयार आहे. पुढे मग तिथे त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे जागा, त्यांना जागेचा मालक भेटला. तो म्हणला मारुतीची शोरूम टाकताय म्हणजे ती चालणारच आहे, तुम्ही मला भाडं द्याल तर ठीक आहे, डिपॉझिट नको, मी तुम्हाला रजिस्टर करून जागा देतो. 20 वर्षाकरता जागा मिळाली. जागा मिळाल्यानंतर ती जागा आणि मारुतीचं म्हणजे ऑफर लेटर घेऊन हे बँकेमध्ये गेलं. बँकेने सांगितलं आम्ही मुबलक पैसे तुम्हाला द्यायला तयार आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि मग पैसे अवेलेबल आहे, जागा अवेलेबल आहे, कंपनी डीलरशिप देते म्हटल्यानंतर काय धूमधडाक्यात काम चालू झालं. आणि सगळीकडे वर्षभर लागतं, पण यांची अवघ्या 6 महिन्यामध्ये शोरूम रेडी झाली. आणि शोरूममध्ये म्हणजे की ओपनिंग झालं, इनॉग्रेशनच्या दिवशी नारळ फुटला गेला, इथपर्यंत काही प्रॉब्लेम आला नाही. आणि या समस्येमध्ये असंच होतं की कुठल्याही गोष्टीची सुरुवात धूमधडाक्यामध्ये होते. धूमधडाक्यामध्ये सुरुवात होऊन नारळ वाढवायचं तर काही प्रॉब्लेम येत नाही. आता नारळ वाढवून झाल्यानंतर असं आलं की दुसऱ्याच दिवशी मारुती कंपनीमध्ये स्ट्राईक झाला. आता रिस्पॉन्स एकदम चांगला आहे, शोरूम उभी आहे, शोरूममध्ये मॅनपॉवर रेडी आहे. म्हणजे जे आपण म्हणतो की मॅनपॉवर आहे, मसल पॉवर आहे आणि मनी पॉवर आहे, तिन्ही पॉवर यांच्याकडे मुबलक प्रमाणामध्ये होत्या. पण उद्या मारुती कंपनीमध्ये स्ट्राईक झाला, त्यांनी गाड्याच बनवणं बंद केलं, तर मारुतीचे डीलरशिप आहे, दुसऱ्या कुठल्या गाड्या विकणार. आणि तो स्ट्राईक 6 महिने जर चालला तर 6 महिने तो स्ट्राईक चालल्यानंतर जर त्यांनी गाडीच पाठवली नाही ते लोक त्याच्यामध्ये सेलला काय करणार. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तो पूर्णपणे सेल अडकून पडला. आता तो सेल अडकून पडल्यानंतर एवढं शोरूम, त्याचा एक्सपेन्सेस, त्याचं भाडं, बँकेचं व्याज, या सगळ्या गोष्टी तुम्ही
तुम्ही कितपर्यंत तोलून धरणार आहे. पुढे 6 महिने ते तोलवून धरू शकले. 6 महिन्याच्या नंतर असं आलं की आता इन्सॉल्वन्सी व्हायची वेळ आली, की आता दिवाळा काढायची वेळ आली. मग ती कुणाला तरी हँडओव्हर करा आणि मग जे पैसे लागलेले ते पैसे एखाद्याकडनं प्राप्त करून ती संपूर्ण त्याला हँडओव्हर केली. म्हणजे एवढा मोठा हत्ती म्हणतात तसा अगदी पांढरा हत्ती हा कुणाचा तयार होत नाही, ह्या लोकांचा तयार होतो. म्हणजे सुरुवात चांगली होते, यश पण मिळतं, परंतु तो व्यवसाय चालवता येत नाही, त्याच्यामध्ये पूर्णपणे अपयश भेटतं. ह्या व्यक्तीच्या बाबतीत चांगल्या नामांकित कंपनीच्या बाबतीत 3 वेळा असं झालं की 3 वेळा या गोष्टी झाल्या. आणि मग त्याच्यानंतर ते म्हणले की नाही, मला चांगल्या ॲस्ट्रॉलॉजरकडे जायला पाहिजे. आणि मग चांगल्या ॲस्ट्रॉलॉजरकडे जायला पाहिजे, त्याला भेटायला पाहिजे. त्यांना प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये ते आले आणि आल्यानंतर त्यांनी मला विचारलं की माझ्या बाबतीत एवढंच सांगा की असं का होतं. मला सोल्युशन पण नाही सांगितलं तरी चालेल. त्यावेळेला त्यांना सांगितलं की कर्माचा एक दोष आहे, म्हणजे की पाठीमागच्या जन्मामध्ये जर तुम्ही चोरून कुठली विद्या घेतली असेल किंवा एखाद्याचं अनुकरण केलं असेल आणि ते अनुकरण करत असताना स्वतःच्या फायद्याकरता किंवा त्याचं नुकसान होईल अशा प्रकारे तुम्ही वागले असेल तर या कर्माचे दोष पूर्णपणे येतात. ते म्हणले मला तसं समजलं नाही. मग त्यांना मी एक उदाहरण दिलं की कर्णाने परशुरामांना गुरु केला आणि परशुरामांची पद्धत ही होती की ते फक्त म्हणजे की जे विप्र आहेत त्या विप्रांनाच ते शिकवायचे. म्हणजे समाजामध्ये जो ब्राह्मण घटक त्यावेळेला त्यांना मान्य होता त्यांनाच ते विद्या द्यायचे. तर कर्णाने तिथे मी ब्राह्मण असल्याचं भासवलं आणि त्यांच्याकडनं सगळी विद्या ग्रहण केली. ती सगळी विद्या त्यांच्याकडनं घेतल्यानंतर शेवटच्या क्षणाला त्यांच्या लक्षात आलं की हा ब्राह्मण नाही, हा सूतपुत्र आहे. तो सूतपुत्र असल्यानंतर परशुराम म्हणले की तू मला जे खोटं बोललायस, म्हणजे मला दगा दिलायस आणि दगा देऊन तू माझ्याकडनं पूर्णपणे विद्या घेतलीस, म्हणजे एक प्रकारे माझी फसवणूक केलीस. ही विद्या तुला फळणार नाही. म्हणजे ज्यावेळेला तू या विद्येचा वापर करशील, ब्रह्मास्त्र ज्यावेळेला चालवायला घेशील त्यावेळेला तुझ्या रथाचं चाक गिळलं जाईल, म्हणजे आणि त्याच वेळेला तुझा अंत होईल. आणि तो श्राप आहे, तो श्राप त्याला पूर्णपणे कर्णाला लागतो. आणि आपल्याला माहिती आहे की पुढे जाऊन कर्णाचं खरोखरी म्हणजे युद्धभूमीवरती चाक पूर्णपणे खाली गेलं आणि ते काढत असतानाच त्याच्यामध्ये कर्णाला मृत्यू पत्करावा लागला. सांगायचं तात्पर्य आहे की चोरून जर कुठली विद्या घेतली असेल किंवा चोरून कुणाचं अनुकरण केलं असेल तर त्याचा कर्मश्राप, त्याचा कर्मदोष असतो. आणि त्या लोकांच्या बाबतीत असं होतं की मोठं काम त्यांच्या हातून होतं, सुरुवात चांगली होते, त्यांना यशही मिळतं, परंतु पुढे ते त्यांना चालवता येत नाही, ते कुणाला तरी हँडओव्हर करावं लागतं आणि शेवटी बघायला गेलं तर ते पूर्णपणे अपयशी ठरतात. मग एवढं आहे की आपल्या कार्यक्रमाचं टायटलच आहे की असं का होतं आणि यावर उपाय काय. मग यावर उपाय काय, तर यावर पहिला उपाय येतो की तुम्ही संत संगती करा, तुम्ही सत्संग करा, तुम्ही पोथी पुराणं वाचा. याच्या व्यतिरिक्त तुम्ही कीर्तन प्रवचन अटेंड करा की जेणेकरून तुमच्या विचारांमध्ये ते बोध निर्माण होतील. ते जे तुमच्या ह्याच्यावरती कर्माचे दोष आहेत हे कर्माचे दोष पूर्णपणे निघून जातील. याच्या व्यतिरिक्त तुम्ही शिवाची उपासना करा. शिवमहिमान म्हणून स्तोत्र येतं, हे स्तोत्र दररोज वाचा. आणि याच्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये एक 13 फेस रुद्राक्ष, 13मुखी रुद्राक्ष येतो, तो 13मुखी रुद्राक्ष तुम्ही परिधान करा की ज्याच्याने कर्माच्या खऱ्या गतीवरती तुम्ही याल. एवढा मोठा हत्ती तर तुम्ही उभा करालच, परंतु त्याचबरोबर तो हत्ती यशस्वीरित्या चालवाल सुद्धा, का तर तुमच्यामध्ये कर्तृत्व आहे, एवढं तुम्ही उभे केलेलं आहे. फक्त कर्माचा दोष जायला पाहिजे. तो कर्माचा दोष गेला की असं का होतं या प्रश्नाचं उत्तरही आलं आणि यावर हे उपाय केल्यानंतर हे सिद्ध सुद्धा झालं. नक्कीच चूक नसताना सुद्धा अपयश जर पदरी येत असेल तर नेमकं हे का होतं याचं उत्तर आपल्याला नक्कीच आता मिळालं असेल. ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवणार आहोत. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेक नंतर आपलं सगळ्यांचं स्वागत. असं का होतं आयुष्यात हे आपण जाणून घेतोय. विविध प्रश्नांवर आपण चर्चा करतोय. पुन्हा एकदा गुरुजीशी आपण चर्चा करूयात. गुरुजी, आता हे तर झालं कर्माबद्दल. आता थोडंसं विचारायचं असं की सगळ्यांचं सगळं चांगलं करून, भलं करून सुद्धा एक कुणी आपलं चांगलं म्हणत नाही अशी तक्रार अनेकांची असते. असं नेमकं काय होतं आणि मग याच्यावर उपाय आहेत का? अनेकांची म्हणजे प्रत्येक 5 पत्रिकेमागे 6व्या पत्रिकेमध्ये हेच असतं की अहो मी एवढा चांगला आहे ना आणि एवढं सगळ्यांचं भलं करतो, वाईट विचारसुद्धा करत नाही. आणि माझी मानसिकता बघाल ना तर अक्षरशः जर गाडीखाली कुत्र्याचं पिल्लू आलं ना तर मला घरी 2 दिवस जेवण जात नाही, इतका मी म्हणजे की पूर्णपणे इमोशनल आहे. आणि असं असताना एवढं सगळ्यांचं करून माझ्याच वाट्याला का असं येतं, म्हणजे तर असं का होतं हा प्रश्न प्रत्येकजण विचारतो की सगळ्यांचं भलं करून सगळ्यांच्या मनासारखं वागून माझ्या वाट्याला का असं येतं. आपल्या ना अनेक कार्यक्रमामध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर दिले की तुमच्या आयुष्यामध्ये समस्या का आहेत. तर या ऋषीमुनींनी ना 5000 वर्षापूर्वी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला आहे. आणि त्या अभ्यास करत असताना त्यांनी एक गोष्ट प्रत्येक ठिकाणी म्हणजे की नोटिफाय केलेली आहे, प्रत्येक ठिकाणी त्यांनी एक गोष्ट लिहून ठेवलेली आहे. ती गोष्ट अशी लिहून ठेवली की इमोशनल अँड रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे तुमच्या भावना आणि जबाबदाऱ्या या तुम्ही ऑलवेज म्हणजे की कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजेत. कधी कधी असं होतं ना की त्या मदतीचा सुद्धा ऱ्हास होतो. म्हणजे तुम्ही वारंवार मदतच करताय तर समोरच्या माणसाला म्हणजे की ते म्हणजे टेक इट इझी होऊन जातं किंवा समोरच्या माणसाची ती अपेक्षा होऊन जाते
तो तुम्हाला गृहीत धरायला लागतो की हां तुम्ही जबाबदारी म्हणजे की घेणारच आहात, तुम्ही मदत करणारच आहात आणि त्याच्यामुळे तुम्ही जबाबदारी म्हणजे की घेऊन सुद्धा तुमची किंमत राहत नाही. किंबहुना तुमच्या भावना प्रत्येक वेळेला अशा व्यक्त होतात ना की लोकांना आता समजतं हां आता हिच्या डोळ्यामध्ये पाणी येणार, आता हिचं रडणं चालू होणार, मग ती रडक्या स्वरामध्ये बोलणार काळजी घ्या म्हणून. तर ह्या गोष्टी ज्या होतात ना त्या गोष्टींचं म्हणजे तुमच्या इमोशन्स आहेत, तुम्ही खरोखरी कुठलाही नाटकी भाव आणत नाही किंवा खरोखरी तुम्ही मदत करत असता म्हणजे, परंतु त्या मदतीची किंमत राहील ह्याच प्रमाणामध्ये करा. तर सर्वात पहिले असं का होतं ना याचं उत्तर पहिलं हे आहे म्हणजे की तुम्हाला जर प्रत्येक ठिकाणी एवढं करून तुम्हाला किंमत मिळत नसेल तर तुम्ही वारंवार ती गोष्ट करताय की आता लोकांना त्याची कदर राहिली नाही, लोक तुम्हाला गृहीत धरायला लागलेत. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ना की तुम्ही अवॉइड करायला पाहिजे म्हणजे, आणि थोड्याशा इमोशन्स आणि जबाबदाऱ्या म्हणजे भावना आणि जबाबदाऱ्या या दोन्ही गोष्टी तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजेत. विनाकारण जबाबदाऱ्या घेण्याचं बंद करून टाकलं पाहिजे आणि विनाकारण प्रत्येक गोष्टीवरती इमोशनली म्हणजे की रिॲक्ट होणं हे सुद्धा बंद करायला पाहिजे. इमोशन्स तुमच्याकडे ठेवा, जबाबदाऱ्या पण तुम्हाला जेवढ्या आहेत ना तेवढ्याच घ्या, उगाच भारंभार जबाबदाऱ्या नका घेऊ. हे पहिलं याचं उत्तर आहे. दुसरं उत्तर आहे की अशा समस्या घडतात म्हणजे याच्या पाठीमागे सुद्धा कर्माचा दोष असतो. कर्माचा दोष असा असतो की जसं कर्म जे आहे ना म्हणजे की जसं करत असताना त्याच्यामध्ये काही चुकीमुळे ते पूर्णपणे कलंकित झालेलं असतं. जसं द्रोणाचार्य त्यांच्या आयुष्यामध्ये खूप पुण्य होतं, परंतु द्रुपद हा त्यांचा मित्र होता म्हणजे द्रुपद राजा त्यांचा मित्र होता. हे दोघंही एकाच आश्रमामध्ये शिकले आणि भारद्वाज ऋषी हे म्हणजे की यांचे तर वडीलच होते द्रोणाचार्यांचे, परंतु त्यांच्याच आश्रमामध्ये हे दोघंही जण शिकत होते. म्हणजे द्रुपद राजा त्यांचा शिष्य होता, दोघंही जण वर्गमित्र. ज्यावेळेला इथून पुढे म्हणजे की त्या गुरुकुलमधनं बाहेर पडायची वेळ आली त्याच्यावेळेला द्रुपदनी विश्वामित्र यांना सांगितलं पूर्णपणे द्रोणाचार्यांना की तुला आयुष्यात कधी गरज लागली तर माझ्याकडे मी तुला नक्की मदत करीन म्हणून. आणि मग तो त्या ठिकाणी गेला, त्याच्या पुढे तो राजा झाला आणि राजा झाल्यानंतर पंचाळ नगरीचा आपला मित्र राजा आहे आणि आपल्यावरती अक्षरशः अन्न दशा आली म्हणून द्रोणाचार्य त्याच्याकडे गाय मागायला गेले की मला दानामध्ये गाय दे. परंतु द्रोणाचार्यांची अवस्था बघून द्रुपदनी सांगितलं नाही म्हणून मी काय याला ओळखत नाही आणि मी काय दान देणार नाही. म्हणजे त्या एका गोष्टीवरती द्रोणाचार्य एवढे रागावले की पुढे मग ते कृपाचार्यांकडे गेले, कौरव पांडव त्यांच्या आश्रमामध्ये आले, त्यांना त्यांनी युद्धामध्ये पूर्णपणे प्रवीण केलं आणि त्यांची परीक्षा घेण्याकरता त्यांनी सांगितलं की तुम्ही द्रुपदवर जाऊन म्हणजे की पूर्णपणे स्वारी करा आणि त्याला बंदी बनवून आणा. मग त्याप्रमाणे कौरव पांडव गेले, द्रुपदला बंदी बनवून आणलं. बंदी बनवून आणल्यानंतर त्याला खूप शिव्याश्राप दिले आणि मग त्याच्यानंतर द्रोणाचार्य म्हणले की आता तू तुझ्या राज्याची आणि राज्यपदाची माझ्याकडे भीक माग, मी जर ते तुला भिकेमध्ये दिलं तरच तू राजा राहशील. आणि मग इतक्या प्रकारे द्रुपदचा अपमान केला की तो अपमान करून घरी गेला आणि घरी गेल्याच्या नंतर त्यांनी यज्ञ केला की या द्रोणाचार्याचा पूर्णपणे विनाश होण्याकरता शक्ती निर्माण होऊ दे. ज्या यज्ञामधनं पहिलं कोण जन्माला आलं तर द्रौपदी निर्माण आली, द्रौपदीचा त्याच्यामध्ये जन्म झाला आणि त्याच हवनामधनं त्याच्या पुढे जर कोण जन्माला आला असेल तर त्या हवनामध्ये त्याच्या पुढे जन्माला जे आले तो दुष्टद्युम्न जन्माला आला की ज्याच्यामुळे द्रोणाचार्यांचा मृत्यू झाला. आणि ह्याच द्रौपदीमुळे पुढे ती पांडवांनी वैरली गेली आणि पूर्णपणे कौरव कुळाचा पूर्णपणे नाश झाला. म्हणजे एखादी गोष्ट ज्यावेळेला ही अशी आपल्या हातून घडते त्याच्यावेळेला त्याचा जो परिणाम असतो तो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये घडलेला असतो की त्याचं सगळं पाप हे आपल्यावरती येतं म्हणजे. आणि ते पाप ज्यावेळेला पुढच्या जन्मामध्ये येतं त्यावेळेला असं होतं की तुमच्याकडे भरपूर इमोशन्स आहेत, तुम्ही सगळ्यांच्या जबाबदाऱ्या पार पडताय, तुम्ही सगळ्यांचं भलं करताय, पण त्याच्यामध्ये तुमची किंमत राहत नाही म्हणजे. तर मग असं कुठल्याही प्रकारचं कृत्य आपल्या हातून घडत असेल की आबा आपण करतोय आणि तरी पण आपल्या जबाबदाऱ्या आपण म्हणजे की पार पडत असताना सुद्धा आपल्याला किंमत मिळत नाही आहे किंवा आपल्याकडे सगळेजण दुर्लक्ष करतायत किंवा आपल्यामध्ये खरोखरी एवढ्या भावना आहेत की त्या सगळ्या करत असताना आपण सगळ्यांचं भलं करतोय पण भलं करत असताना सुद्धा आपल्याबद्दल कोणी चांगलं म्हणत नाही आहे. तर कुठेतरी जाऊन बघा की सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की आपली संगत चुकीची असेल. दुसरी गोष्ट म्हणजे की असा भाग आपल्यामध्ये झालेला असेल की आपल्या हातून पाठीमागच्या जन्माने असं कृत्य झालेलं आहे. त्या कृत्याकरता सर्वात पहिली गोष्ट आपण म्हणजे की जसं विमोचन असतं तसं विमोचनार्थ काहीतरी साधना करायला पाहिजे, काहीतरी उपासना करायला पाहिजे. आणि याच्यामध्ये जर प्रामुख्याने तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये शिव उपासना खूप लाभदायक आहे. दररोज आपण म्हणजे की शंकराच्या पिंडीवरती जाऊन म्हणजे त्या ठिकाणी जल अर्पण करायला पाहिजे. हे जल जर तुम्ही अर्पण केलं तर त्याप्रमाणे निर्मळ जलापर्यंत आपली पूर्णपणे काया किंवा आपलं व्यक्तिमत्व आहे ते पूर्णपणे निर्मळ होईल. दुसरी गोष्ट म्हणजे की याच्यामध्ये 10 मुखी रुद्राक्ष येतो, 10 फेस रुद्राक्ष येतो. हा 10 मुखी रुद्राक्ष तुम्ही परिधान करू शकता. हा कर्माच्या दोषावरतीच प्रॉपर येतो. दशम स्थान हे कर्मस्थान आहे आणि मग त्याप्रमाणे दशमचा तुम्ही ज्या वेळेला रुद्राक्ष धारण करता, 10 मुखी रुद्राक्ष धारण करता त्याच्या वेळेला सर्वात पहिले काय होतं तर तुमच्या इमोशन्स म्हणजे तुमच्या भावना आणि जबाबदाऱ्या ह्या पूर्णपणे कंट्रोलमध्ये येतात. तुम्ही कुठे कसं रिॲक्ट व्हायचं हे पूर्णपणे कंट्रोल केलं जातं आणि हे ज्या वेळेला कंट्रोल केलं जातं त्यावेळेला निश्चितपणे लोक तुम्हाला आता मानायला लागतात, लोक तुम्हाला रिस्पेक्ट करायला लागतात. आणि ही जी समस्या आहे की मी सगळ्यांचं भलं करून सुद्धा मला कोणी चांगलं म्हणत नाही तर लोक तुम्हाला चांगलं म्हणायला लागतात आणि याचा खरोखरी तुम्हाला अनुभव येईल. फक्त पहिली गोष्ट ही आहे म्हणजे की या सांगितलेल्या उपासना तुम्हाला करायला पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्या व्यतिरिक्त ज्यावेळेला इमोशन्स आणि या तुमच्या कंट्रोलमध्ये येतील रिस्पॉन्सिबिलिटी त्यावेळेला तशा कंट्रोलमध्येच कायम ठेवायला पाहिजेत. नाही तर एकदा असं ऐकलं आणि दुसऱ्या प्रसंगामध्ये पुन्हा पहिल्यासारखं चालू केलं तर पुन्हा तीच पुण्यघटना तुमची चालू राहील.
जसं काही जणांचं गुरुजी असतं की सगळं उत्तम असतं, पण तरी सुद्धा ना मानसिकता कुठेतरी कमकुवत असते. म्हणजे सतत भीती वाटत राहते, सतत आपला जीव जाईल का असं वाटतं, जीव घ्यावासाही अनेकांना वाटतो. असं नेमकं का होतं आणि मग त्याच्यावर उपाय काय? मॅडम ही समस्या आहे ना, ही समस्या खूप गंभीर आहे आणि आता या समस्येचं तुम्ही बघाल ना तर स्वरूपसुद्धा जास्त आहे. म्हणजे की आपण एन्झायटी वगैरे प्रत्येक ठिकाणी ऐकतो की आहे या याच्यामध्ये. आणि हा जो प्रॉब्लेम आहे ना, हा ज्यांचं प्रोफेशन आहे म्हणजे प्रॉपरली डॉक्टर आहेत, वकील आहेत किंवा क्लास 1 ऑफिसर आहेत, मोठ्या मोठ्या पोस्टवरती आहेत किंवा एखादा अधिकाराची जागा जे हँडल करतायत किंवा एखादी जबाबदारीची जागा जे हँडल करतायत, त्यांच्या बाबतीमध्ये असंच होतं. म्हणजे की त्यांना असं वाटतं की नको म्हणून आपण कुठेच जायला नको किंवा घराच्या बाहेर पडायला नको, आज आपण कामावर जायला नको, असं करत करत 15 दिवस ते घरामध्येच बसून राहतात. म्हणजे किंवा दररोज कोर्टामध्ये जायचं आलं की त्या वकिलाला असं वाटतं की तो आपण म्हणजे की कोर्ट घालायलाच नको, तो कोर्टच्या जवळ जातो, कोर्ट तसाच ठेवतो, पुन्हा डायनिंग टेबलवर येतो, पुन्हा बसतो आणि मग ती वेळ निघून जाते आणि मग तो घरातच राहतो. अशी समस्या खूप जणांना हँडल म्हणजे की सगळ्यांच्या वाटेला येते. आणि मग ते हँडल करत असताना पुढे अशी परिस्थिती होते की लोक म्हणतात की तुम्ही मानसिक स्वतःला तपासून घ्या आणि मग मानसिक तपासून घेतल्यानंतर एकीकडे ती सगळी आपल्याला लक्षणं दिसायला लागतात आणि मग लोक अजून घाबरवतात. आणि मग घाबरल्यानंतर त्याचं उदाहरण म्हणजे की त्याचं रूपांतर जे होतं ते रूपांतर पूर्णपणे याच्यामध्ये होतं की आता आपण आत्महत्या करावी म्हणजे. आणि मग ते आत्महत्येचा विचार करावे लागतात आणि मग ते मानसिकरित्या आणखीन कमकुवत होतात. अशी समस्या पुढे पुढे थोडी वाढत जाऊन काही वेळेला असं होतं की ती घरापुरती सीमित राहते. म्हणजे घराच्या बाहेर असे लोक पडत नाही, तर काही ठिकाणी खरोखर ते सुसाईड करण्याचा प्रयत्नही करतात आणि काही ठिकाणी लोक सुसाईड करून जातात सुद्धा. इतकी समस्या गंभीर आहे. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की असं का होतं, ही समस्या माणसाच्या आयुष्यामध्ये का निर्माण होते, तर याच्या पाठीमागे सुद्धा दोष आहे, याच्या पाठीमागे सुद्धा कारण आहे. मग याच्या पाठीमागचं कारण आहे ना की कर्माचा एक दोष येतो. ज्या दोषामध्ये असं म्हणलं जातं की तुमची सद्विवेक बुद्धी चांगली असताना सुद्धा दुसऱ्याच्या नादी लागून म्हणजे दुसऱ्याच्या सांगण्यावरनं तुम्ही एखादं कृत्य केलं आणि कृत्य करून त्याच्यामध्ये कुणावरती अन्याय झाला, एखाद्याच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम झाला, तर त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही धरले जाता आणि तुमच्यावरती त्या गोष्टीचं रिॲक्शन होतं. जसं पितामह भीष्म यांचं एवढं कॅरेक्टर सुंदर होतं किंवा त्यांचं व्यक्तिमत्व इथं चांगलं होतं की खरोखर भीष्म पितामह म्हणल्यानंतर सगळेजण त्यांना आदर करत होते. पण असं असताना त्यांना बाणांच्या शय्येवरती झोपावं लागलं. मग त्यावेळेला त्यांनी कृष्णाला प्रश्न विचारला की माझ्या बाबतीत असं का झालं, असं का होतं माझ्या बाबतीमध्ये की मला याच्यावरती झोपावं लागलं, मी असं काय पाप केलं आहे. त्यावेळेला तो त्यांना आठवण करून देतो की बघा, ज्या वेळेला म्हणजे की सत्यवतीने सांगितलं की माझ्या दोन्ही मुलांचं लग्न करायचं आहे, तर काशी नरेशच्या तिन्ही मुली त्यांच्या स्वयंवरातून तू उचलून आण. आणि त्यावेळेला तुम्ही स्वतःची सद्विवेक बुद्धी असताना सुद्धा काशी नरेशच्या तिकडे गेले, त्या स्वयंवरामध्ये पूर्णपणे धुमाकूळ घातला, युद्ध केलं, त्याच्या तिन्ही मुली उचलून आणल्या. त्याच्यामधल्या एका मुलीनी म्हणजे की जी अंबा होती, त्या अंबाने सांगितलं की नाही, माझं दुसऱ्या राजाबरोबर प्रेम आहे, मनस्वी मी त्याला ॲक्सेप्ट केलं, तर मला त्याच्याकडे पाठवा. तुम्ही त्याच्याकडे पाठवलं, मग त्यांनी तिला ॲक्सेप्ट केलं नाही, मग ती परत आली आणि परत आल्यानंतर ती म्हणली की आता माझ्याशी तुम्ही लग्न करा म्हणून, कारण तुम्ही मला इकडे पळवून आणलेले तर तुम्ही जबाबदार आहे. पुढे भीष्माने युद्धाला म्हणजे तिला त्या ठिकाणी लग्नाला नकार दिला आणि लग्नाला नकार दिल्यानंतर तिने सांगितलं की नाही, मी पुन्हा जन्माला येईन, मी युद्ध करीन आणि तुमचा त्याच्यामध्ये जीव घेईन. त्याप्रमाणे अंबाने देह सोडला, पण परत ती जन्माला आली आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे भीष्मांचा घात झाला. तर अशा प्रकारे पाठीमागच्या जन्मामध्ये तुम्ही जे कर्म केलेलं असतं की ज्या कर्मामध्ये तुमची सद्विवेक बुद्धी जागृत असते, तरी सुद्धा तुमच्या हातून जे कर्म घडतं की त्याच्यावर दुसऱ्यावर अन्याय झालेला असतो, त्या कर्माचा दोष तुम्हाला पूर्णपणे येतो. आणि आता प्रोफेशनमध्ये तुम्ही फिट आहात, तुमची कॉन्फिडन्स लेवल चांगली आहे, असं असताना सुद्धा या कर्माच्या फेऱ्यामध्ये तुम्ही अडकले जाता. तुम्ही मनाने कुमकुवत होता, तुम्हाला बाहेर जावं असं वाटत नाही, कर्म करावं असं वाटत नाही आणि मग त्याच्यामध्ये अडकून या स्टेप येतात. याच्यावर सुद्धा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये उपाय आहेत आणि याच्यावर प्रभावी उपाय म्हणजे 14मुखी रुद्राक्ष तुम्ही परिधान करू शकता. आणि याच्या व्यतिरिक्त दुसरी याच्यावरती हनुमंतरायांची उपासना करू शकता. डेली 11 म्हणजे की रुद्र म्हणजे सर्वात प्रिय असलेली रुईची जी माळ आहे, त्या रुईच्या 11 पानांची म्हणजे एकादश रुद्र म्हणून 11 पानांची माळ करून डेली तुम्ही मारुतीला ही परिधान करायचे. म्हणजे त्याच्याने या समस्येमधून खूप लवकर तुम्ही बाहेर निघाल आणि तुमची कॉन्फिडन्स लेवल पण चांगली राहील. नक्कीच. धन्यवाद. खरंच खूप छान तुम्ही मार्गदर्शन केलं. गुरुजींचं असंच मार्गदर्शन तुम्हाला सुद्धा हवं असेल तर नक्कीच पुण्याची तारीख लिहून घ्या, 12, 13, 14. याशिवाय पनवेल आणि दादर इथे सुद्धा तुम्ही गुरुजींना भेटू शकता. धन्यवाद गुरुजी, इथे आलात, मनापासून धन्यवाद. साईराम. आप सबकी भली करे. गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे. आप सबका जीवन मंगलमय हो. ओम साईराम. यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.